महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि आपण बघतो आहे की दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते जे आहे यांच्या घरी इच्छुक उमेदवारांची भीड लागलेली आहे। दादा, काय सांगाल? इच्छुक उमेदवाराची भीड लागलेली आहे, मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते। नाही, हे सगळे इच्छुक उमेदवार नाही, इच्छुक उमेदवार नाही काही, हे फक्त इच्छुक उमेदवार हे काय, बाकी त्यांचे वेलविशर आहे सगळे। बाकी जे आमचे सगळे कार्यकर्ते जसे दरबार लागतात तसे सगळे कार्यकर्ते आले आहे। त्याच्यामुळं आता हा मोसम निवडणुकीचा आहे, नॅचरली प्रत्येकाची अपेक्षा राहते जो भाजपचा कार्यकर्ता आपण नगरसेवक झालं पाहिजे, त्या अनुषंगाने त्या प्रत्येकाला वाटत असल्यामुळं नॅचरल आहे, स्वाभाविक आहे आणि त्यांची इच्छा राहते का मला उमेदवार म्हणून। त्यानिमित्तानं पक्षातलं जे नेतृत्व आहे शीर्षस्थ त्यांच्याकडे जातात, त्यांना आपलं निवेदन सादर करतात आणि त्याला आपली मागणी जी आहे ते बोलतात। त्यांनाचा आग्रह राहतो किंवा मला उमेदवार मिळावी, नॅचरली आहे, कारण जो पक्षात काम करतो त्याला उमेदवार मागण्याचा पूर्ण अधिकार आहे। परंतु त्याच्यानंतरही ज्या पद्धतीने यावेळेस लोकांनी उमेदवारी मागितल्या, त्याच्यामुळे पक्षाचे आमच्या दरवर्षी सर्वे होते, आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आणि सर्वेनंतरच बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात। आता सगळ्यांचा इंटरव्ह्यू झाला, इंटरव्ह्यू नंतर जे नावं होते त्या नावांचा सर्वे करता पाठवलं आणि 27 तारखेला एकदा सर्वे आला, 27 आणि 28 2 दिवसात तिकीट क्लिअर होईल। भाऊ, अनेक जे उमेदवारी मागत आहे असे कार्यकर्ते नाराज होण्याची देखील अपेक्षा आहे, कारण सगळ्यांना एक अपेक्षा लागलेली आहे की आपल्याला उमेदवारी मिळेल आणि जर नाही मिळाली तर कुठेतरी बंडखोरी होण्याची देखील आशा आहे। काय बोला? जो खरा भाजपचा कार्यकर्ता ना, तो याच्यात पडत नाही का मी बंडखोरी करेल किंवा काय करेल। आता असा अनेकदा यांच्या प्रभागात मी आता यांना उदाहरण सांगितलं, जे आम्ही बाहेरून आणतो ना, काही लोक प्रॅक्टिकल करतो, एकतर ते करू नये भाजपने, परंतु केलं भविष्यात तर त्याचा परिणाम त्याचा विपरीत होतो। शेवटी कार्यकर्ते एक मनानं एका दिलानं सगळे एकत्र असतात, लढतात। शेवटी भारतीय जनता पक्षाचं जे काम आहे, जे काम आज आपण 2 वरून आज 350 वर आलो, म्हणजे ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्ही पाहिलं, लहान म्हणजे 10वीत वगैरे असाल, तर लोकसभेत आमच्या फक्त 2 उमेदवार होते, लोकसभेत 2 खासदार होते, 303 झाले, नंतर परत कमी झाले एनडीएचे। मुळात विषय असा आहे का आज भारतीय जनता पक्ष या देशात सर्वमान्य पक्ष झाला आहे, आणि ज्या काँग्रेसनं 70 वर्ष देशात राजकारण केलं, त्यांनी कोणते दिवे लावले आपण सगळ्यांनी पाहिलंय। त्याच्यात प्रदेशातही त्यांची जेव्हा जेव्हा सरकार होती त्यांनी प्रदेशात काय केले आपल्याला माहित आहे। त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात 2014 पासून या महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं कामं होत आहे, ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होत आहे, तुम्ही याच्यापूर्वी करू शकले असते, काही निधी नव्हता असा विषय नाही, परंतु फक्त सातत्याने त्या भागात त्या लोकांनी त्या निधीचा कुठला वापर केला, गैरवापर केला, काय केला ते त्यांचं त्यांनाच मत आहे। त्याच्यामुळे मला एवढीच मागणी आहे की या निमित्तानं भारतीय जनता पक्ष जनता पक्षासोबत जे अलायन्स आहे, एनडीए अलायन्स, आता ह्या इतक्या छोट्या निवडणुका महानगरपालिकेच्या, त्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असते की मी नगरसेवक झाला पाहिजे, ते भाजप असो, सेना असो, शिंदेची किंवा एनसीपी असो। तरी आम्ही यावेळेस मला असं वाटतं की एनसीपीचं कुठलंही आम्ही हे केलेलं नाही अलायन्स, फक्त हे अलायन्स जे हिंदुत्वाचा अलायन्स आहे, त्यांनी त्यांच्या शक्तीनुसार तिथे जागा मागितल्या, प्रॉपर काम होईल। आणि मला असं वाटतं युती होईल भाऊ, मग प्रॉपर काम होईल। हा, युती होईलच। तरुण लोकांना संधी मिळेल का भाऊ यावेळेस महानगरपालिकेत तरुण लोकांना संधी मिळेल? तुम्ही महानगरपालिकेत कुठला ज्येष्ठांना पाहिला? महानगरपालिकेत जेवढे भाजपचे उमेदवार आहे हे सगळ्या तरुण। मी ज्यावेळेस आमदार होतो मी 29 वर्षाचा होतो, आता मी आमदार असताना 29 वर्षाचा होतो, मग तरुणांना संधी देतो भाजप। नक्कीच। तर आपल्यासोबत मोहन मते होते, ज्यांनी सांगितलं की तरुणांना नेहमी भाजपकडून संधी देण्यात येते आणि यावेळेस देखील संधी देण्यात येईल, आणि जे भाजपचे मूळ कार्यकर्ते आहेत ते बंडखोरी करणार नाही आणि युती होईल, असंच एकंदरीत मत जे आहे मोहन मते यांनी व्यक्त केलेलं आहे। केबी न्यूजसाठी स्वीटी कंद्रीकर, नागपूर।